मतदान तर आता करायला आलो होतो, मतदान केलंय मी. मध्ये माझ्या काही शंका होत्या त्या मी उपस्थित केल्या. काय त्यांनी शंका होता तुम्ही? मला त्यांनी उमेदवार म्हणजे तू कार्ड दाखव तुझं. म्हटलं मग उमेदवार आहे बाबा, मी उमेदवार आहे. त्यांचं मला नाव सापडत नव्हतं. सापडलं उमेदवाराला ते विचारत होते. मग त्यांना माझ्या शंका काही विचारल्या मी, काय याचं मॅजिक पेन तर नाही आहे बुवा हा. कारण मॅजिक पेन हा बराचसा विषय राहतो. मॅजिक पेन जर आपण टाकलं तो जो 1-2 दिवसांनी तो मॅजिक पेन गायब होऊन जातं. नंतर काही खेडे व्हायला नको. त्यांना मी माझ्या शंका काही उपस्थित केल्या मी तिथं. अशा शंका का उपस्थित झाल्या बा तुमच्या? होऊ शकतं दादा, काही होऊ शकतं. काही अनुभव होता त्याच्या पूर्वीचा काही कोणतरी निवडणुकीत? आहे महापालिकेत पहा तुम्ही आता एक अपक्ष उमेदवार होते मोगले बाबा. त्यांनी मिरवणूक काढून टाकली होती विजयाची, आणि नंतर त्याला माहीत पडलं की तो पराभूत झालेला आहे. आता आमच्या पक्षाचे कुलभूषण पाटील आहे, त्यांना आजपर्यंत सुद्धा माहित नाही ते किती मतांना पराभूत झालेले आहे. तो विचारून हे झाला त्यांना की बाबा मी किती मतांना पराभूत झाला ते तरी सांगा. म्हणून माझी शंका जी होती ते मी त्यांना उपस्थित केली. समाधान झालं का पण भाऊ तुमचं? समाधान काय त्यांनी दिले, आता उडवडूचे उत्तर दिले. अच्छा, काय सांगितलं तुम्ही याच्या संदर्भात काही तक्रार कराल तुम्ही निवडणूक? आता पाहू आता पुढे. नाव सापडलं नाही किंवा नाही तुम्हाला नाव कार्ड सापडलं मागितलं? ते कार्ड. दिलं त्यांनी मतदान करू दिलं तुम्हाला मला. कार्ड मागितलं. ते आता केलं त्यांनी, मतदान करू दिलं. बोललो मी त्या साहेबांना. पेनमध्ये काय शंका वाटतं तुम्हाला? पेनमध्ये एक मॅजिक पेन म्हणून येतो. तो मॅजिक पेन आहे ना की 2 दिवसांनी गायब होऊन जातो. ते आपण जे काही लिहिला ते 2 दिवसांनी गायब होऊन जातं. तसं होता का पेन मात्र? नाही आता तसा पेन तर काही असं आढळला नाही तो, पण त्यांनी सांगितलं की तसं नाही आहे बॉय. तुम्ही सुद्धा त्या पेनाने सुद्धा तुमच्या मतदानाचा हक्क हो कळला मी मतदानाचा. बघितलं तुम्ही पेन, काय वाटलं तुम्हाला त्या पेनाने? नाही तसं काही वाटलं नाही, पण शंका व्यक्त शंका व्यक्त केली. ठीक आहे.